आपल्याला काय समजून घ्यायचं आहे की आता आपण इकडे जॉईन झालो, त्या संस्थेमध्ये जॉईन झालो, आपल्याला आपलं काम कळलेलं आहे की काय करायचं आहे. मला ज्या घरामध्ये आता मी काउन्सिलिंगला जाणार आहे, त्या काउन्सिलिंगला गेल्यानंतर पहिले तर स्वाभाविकपणे आपल्याला स्वतःची माहिती त्यांना द्यावी लागेल है ना. प्रॉपर पद्धतीने तुमची माहिती त्यांना मिळाली, तुमच्याबद्दल एक ट्रस्ट निर्माण झाला है ना, तर 100% ते पुढच्या गोष्टी ऐकण्यासाठी मग तुमच्याकडनं उत्सुक होतील. कारण तो आत्मविश्वास त्यांना राहील की माझ्याकडे आलेली व्यक्ती व्हॅलिड आहे आणि ह्या व्यक्तीकडनं मला काहीतरी ऐकायला मिळालं माझ्या मुलासाठी, विद्यार्थ्यासाठी, तर तो त्याची प्रगती होईल. सो अशा पद्धतीचे विचार किंवा अशा पद्धतीचं माइंडसेट त्यांचं तयार होणं गरजेचं आहे आपल्या सेल्फ इंट्रोडक्शनमधून. बरोबर. मग जसं तुम्ही सांगितलं ऑब्व्हियसली मला माझं नाव तर सांगायला पाहिजे, बरोबर आहे, मी कुठून आलो ते सांगायला पाहिजे, बरोबर आहे. मग सेल्फ इंट्रोडक्शनमध्ये हे 5 गोष्टी आपण इन्क्लूड करायच्या आहेत ॲडिशनली आणखीन, की स्वतःचं नाव, आपलं डेस्टिनेशन, त्याच्यासोबत 4 गोष्टी आपल्याला तिथे ॲड करायच्या आहेत. त्या ॲड केल्यामुळे काय होणार आहे, त्याचा इफेक्ट काय होणार आहे, तर त्याचा माइंडसेट बदलणार आहे. आपल्याबद्दलची जी इमेज आहे त्यांची, तर ती ह्या 5 गोष्टी सांगितल्यामुळे एक चांगली इमेज आपली क्रिएट होणार आहे. आणि मग आपण जे काय पुढे काउन्सिलिंग करणार आहे अर्धा तास 1 तासाचं, सो ते ऐकण्यासाठी तो उत्सुक झालेला असेल थोडे. ओके, आपण आता समजून घेऊ की हे कसं आपल्याला सांगायचं आहे. ओके, तर आता स्वतःचं पूर्ण नाव मी कसं सांगणार, तर सांगतानाची पण एक मेथड आहे ना, सांगतानाची पण काही बॉडी लँग्वेज आहे. बरोबर, आपण गेलो त्यांच्या घरी जाऊन बसलो, हाताची घडी जाऊन बसलो है ना, थोडंसं चुकीच्या ॲटिट्यूडमध्ये बसलो, नमस्कार सर, माझं नाव भूषण आहे, भूषण भाव सर, असं नाही है ना. सो त्याचं एक बॉडी लँग्वेज आहे. मग आपण काय केलं पाहिजे, माझं नाव सांगताना मी ग्रीट केलं पाहिजे त्यांना. बरोबर, ग्रीट कसं करू शकतो, एकतर नमस्कार है ना, किंवा एज्युकेटेड असतील तर हॅलो सर, बरोबर, हॅलो करून, हँडशेक करून माझं नाव मी सांगितलं. माझं नाव सांगताना व्हॉइस टोन, व्हॉइस मॉड्युलेशन असलं पाहिजे. माझं नाव त्यांना खूप क्लिअरली समजलं पाहिजे. फास्ट बोलून, म्हणजे फक्त फॉर्मॅलिटी केल्यासारखं मला सांगायचं नाही आहे, तर माझं नाव खूप क्लिअरली, स्पष्टपणे त्यांच्या डोक्यात राहील, लक्षात राहील असं सांगायला पाहिजे मला. सो नमस्कार सर, माझं नाव भूषण आहे, भूषण भावसार, बरोबर. मग ग्रीट करा, नमस्कार करा किंवा ग्रीट करा, हँडशेक करा, बरोबर. म्हणजे बॉडी लँग्वेज त्याच्यात आली पाहिजे. मी तुमच्याकडे ई दिशा ह्या आमच्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूटकडनं किंवा ऑर्गनायझेशनकडनं काउन्सिलिंगसाठी आलेलो आहे. ओके, तर ॲक्च्युली माझी आणखी थोडीशी डिटेल माहिती मी तुम्हाला देऊ करतो. माझं एज्युकेशन, मी BE सिव्हिल इंजिनियर आहे बाय एज्युकेशन. आता प्रश्न असा पडेल की मी सिव्हिल इंजिनियर आहे आणि मग एज्युकेशन फील्डमध्ये मी कसा काय आलो, सो त्याची जरा वेगळी स्टोरी आहे. आपल्याला जसं वेळ मिळेल मी होईल तसं मी ती माहिती तुम्हाला सांगतो. बट टिल मिनिट माझं एज्युकेशन आता मी BE सिव्हिल कंप्लीट केलेलं आहे आणि तुमच्याकडे काउन्सिलिंगसाठी मी आलेलो आहे. कारण काउन्सिलिंगचं मी एक प्रॉपर ट्रेनिंग घेतलेलं आहे. ओके, काउन्सिलिंगसाठी जे काही कोर्सेस असतात ते मी कंप्लीट केलेले आहे. ओके, आणि आज साधारणपणे एज्युकेशन फील्डमध्ये माझा या क्षेत्रामध्ये गेल्या 12 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. आणि आत्तापर्यंत मी साधारणपणे 4200पेक्षा जास्त काउन्सिलिंग पूर्ण केलेले आहेत. पालकांशी बोललेलो आहे, विद्यार्थ्यांशी बोललेलो आहे, बरोबर. बेसिकली मी राहतो बदलापूर ईस्टमध्ये मी राहतो. तसं बघितलं तर माझं होमटाऊन नाशिक आहे, मी बेसिकली तिकडचं आहे. पण आता ऑफिसच्या काही जबाबदाऱ्या मला इकडे दिल्या गेल्या आणि म्हणून मी गेल्या 5 वर्षापासून इकडे आता शिफ्टेड आहे. ओके, तर आतापर्यंत सर मला सांगायला आवडेल की मी जे काही 4200 काउन्सिलिंग पूर्ण केले, तर त्या 4200 काउन्सिलिंगमुळे त्या विद्यार्थ्यांचे जे काही पर्सेंटेज आहे, त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स होते अभ्यासातले, ते सगळे प्रॉब्लेम्स त्यांचे सॉल्व्ह झाले माझ्या काउन्सिलिंगमुळे. आणि त्या प्रत्येक विद्यार्थ्याचे अगदी 5%, 10%पासून तर काही विद्यार्थ्यांचे 30 ते 35% पण मार्क वाढले आहेत. सो माझ्या काउन्सिलिंगमधून एवढ्या चांगल्या अचिव्हमेंट्स झालेल्या आहेत. सो होपफुली मला असं वाटतं की हे जे काही माझी जी काही काउन्सिलिंगमुळे होणारी रिव्होल्युशन आहे मुलांच्या अभ्यासात, अशीच थोडीशी रिव्होल्युशन तुमच्या विद्यार्थ्याच्या अभ्यासात पण होईल माझ्या काउन्सिलिंगमधून, अशी मी अपेक्षा करतो. ओके, आणि आपण या काउन्सिलिंगला सुरुवात करू. ओके सर, बंद करा.